घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला दिव्य दृष्टी आणि दिव्य दृष्टीपासून काजळ वशीकरण तुम्ही एकाच्या असे डोळे जरी बघितलं तरी ती माणूस मोरचा वशीकरण होईल। याचं काजळ कसं बनवायचं, वशीकरण काजळ आणि दिव्य दृष्टी ह्याचे दोन फायदे आहेत मित्रांनो, तुम्हाला ह्याचं मी सांगणार आहे। तर बघा, ह्याच्यासाठी तुम्हाला लागणारे वस्तू काय काय आहेत अगोदर ऐकून घ्या। आता काय करायचं मित्रांनो, वशीकरण मोहन काजळ बनविण्यासाठी सामान काय काय लागणार ते आता ऐकून घ्या। कडुलिंबाच्या बियाचे मधला एक गोडंबी घ्यायची आणि कापूर घ्यायचा आहे, लाजळूचे चूर्ण घ्यायचे। अजून एकदा बघा ऐका, कडुलिंबाच्या बियाची मधली गोडंबी, कापूर आणि लाजळू चूर्ण घ्या। विकत घेतला तर विकत घ्या। ही वस्तू काय करायची मित्रांनो, सर्व समभाग घ्यायच्यात, म्हणजे 10-10 ग्राम घ्या, 20-20 ग्राम घ्या, तुम्हाला जेवढं बनवायचे तेवढं। ही सर्व वस्तू कापूर मिक्स करून पिळदार एक कापसाची मोठी वात करायची, म्हणजे असे हाताच्या अंगठीने अशी मोठी चांगली बोटावणी वात करायची। त्या वातीला ही सर्व असं घोटून एक अशी चांगली मोठी वात तयार करायची। वात तयार करून काय करायचं मित्रांनो, ह्याचं तुम्हाला सांगतो आता। पिळदार मोठी वात करून गाईच्या तुपाचा एक खापरामध्ये दिवा लावायचा आणि दिवा लावून ती कोऱ्या मडक्यावर झाकून ठेवायची, म्हणजे खालून झाकणी घ्यायची मित्रांनो दिवा आणि वरून एक झाकणी ठेवायची, त्याला स्वाहा म्हणून चेतवायचं आणि दिवा चालू केल्यानंतर तुमच्या विवेक बुद्धीनं आपल्या बुद्धीनं वरी झाकण ठेवायचं, एक काजळ पाडायचं, रातभर ते दिवा चालू ठेवायचा, त्याच्यातून काजळ पडतं। काजळ पडायला चालू झालं की काही वेळ त्याच्यापाशी दिव्यापाशी मोहरी बसून स्वाहाचा जप करायचा, सोहम 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 असा दिव्यापाशी 1-2 माळा तुम्हाला जप करायचा आहे। असा जप करून घेतल्यानंतर तुमच्या युक्तीनं काजळ पाडून घ्यायचं। काजळ पाडल्यानंतर मित्रांनो, दिव्य काजळ तुमचं एकदम तयार झालं। काजळ तयार झाल्यानंतर त्याला काय करायचं मित्रांनो, काजळामध्ये तुमच्या अटकलीनं थोडं त्या काजळामध्ये गाईचं तूप टाकायचं आणि काजळ असं लावायसारखं पातळ करायचं मित्रांनो। पातळ करून स्वाहा म्हणून त्याचा सोहमचा जप करून ती काजळ सिद्ध करून घ्यायचं। 1-2 माळा, 3 माळा, 5 माळा करून एकदा झाल्यानंतर असे फूक मारायचे काजळाच्या डब्बीचं आणि थोडं गाईचं तूप घेऊन थोडं त्याच्यात टाकून पातळ करून तुम्हाला डोळ्याला काजळ लावून जायचे मित्रांनो। तुम्ही कुठे जरी बाहेर गेलात, सभेत गेलात, मोरचा माणूस डोळे घालून बघितले की तुम्हाला तो माणूस वशीकरण होईल आणि तुमचं काम होईल। एवढं हे वशीकरण मोहन काजळ आहे मित्रांनो। त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला असेच माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वैद्याच्या सल्ल्यानं औषधी घ्यायचा। परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्र लवकर। चला, नमस्कार, राम राम।